जर तुम्हाला कोण म्हटलं आनंदी होण्याचा मार्ग सापडलाय तर तुम्हाला कसं वाटेल? खूप आनंदच होईल ना. तर या पुस्तकाने आपल्याला तो मार्ग दिलेला आहे. तर पाहूया या पुस्तकात आपण काय आहे ते. या पुस्तकाचं नाव आहे पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. हे पुस्तक जोसेफ मर्फी यांनी आपल्यासाठी लिहिले. चला तर मग आपण त्याचा फायदा करून घेऊया. या पुस्तकामध्ये 21 टॉपिक आहेत. त्या 21 टॉपिकांचा जर तुम्ही अभ्यास केला, वारंवार वाचले, वारंवार त्याच्याबद्दल विचार केला तर तुमच्या जीवनात 1001% आनंद, समाधान येणार आहे. नमस्ते दोस्तो. चला तर आपण आज पहिला टॉपिक बघणार आहे, जीवनात चमत्कार करणारं पुस्तक. हे पुस्तक जोसेफ मर्फी यांनी खूप अभ्यास करून लिहिलेलं आहे. तर या पुस्तकामध्ये दिलं आहे की आपण आपला आजार कसा बरा करू शकतो, ते आपल्याला निरोगी कसं करू शकतं, आपल्याला उत्साही कसं ठेवू शकतं, आपण शक्तिशाली कसं बनू शकतो. लेखक म्हणतो, मी जगामध्ये अनेकांच्या जीवनात चमत्कार झालेला पाहिला आहे. तुमच्या जीवनातही असे चमत्कार घडू शकतात असा लेखकाला पूर्ण विश्वास आहे. तर आपल्याला स्वतःलाही असा विश्वास असायलाच हवा. तात्पर्य काय? तर तुम्ही तुमच्या अवचेतन मनाच्या चमत्कारिक शक्तीचा प्रयोग करायला सुरुवात करायची. आणि हे पुस्तक तुम्हाला तुमच्या अवचेतन मनाच्या शक्तीद्वारे स्वतःचं नशीब स्वतः घडवायला शिकवण्यासाठी लिहिण्यात आलं आहे. मनुष्य आपल्या अवचेतन मनात जसे विचार करतो तसाच तो बनतो. आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचे. लेखकाला खूप प्रश्न पडले होते, तुम्हालाही पडले असतील. बघा बरं याची उत्तरं मिळत आहेत का? काय प्रश्न असतील बरं ते? मनुष्य दुःखी का असतो? एक दुःखी, एक दुसरा खुश का असतो? एक मनुष्य सुखी आणि समृद्ध का असतो? गरीब आणि दुःखी का असतो? एक मनुष्य भयभीत आणि तणावग्रस्त का असतो? दुसरा श्रद्धावान तसेच आत्मविश्वासू असतो. असे एक मनुष्याकडे सुंदर आलिशान बंगला असतो आणि दुसरा झोपडीत का बरं राहतो? एक मनुष्य फार यशस्वी आणि दुसरा अतिशय वाईट अवस्थेत. असं का बरं घडत असेल? असं आपल्या जीवनात अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. एक वक्ता उत्कृष्ट आणि असाधारण व स्वरूपात लोकप्रिय आणि दुसरा मात्र कमी लोकप्रिय. एक मनुष्य आपल्या कामात आणि व्यवसायात जिनियस आणि दुसरा आयुष्यभर श्रम कंगालच राहतो. असे आपल्यालाही प्रश्न पडले असतील. असं का बरं असेल जगात? तर याची उत्तरं आपल्याला या पुस्तकातून मिळतात. एक मनुष्य असाध्य आजारातून बरा होतो, उलट दुसरा का होत नाही? चांगले, दयाळू आणि धार्मिक मनुष्य इतक्या मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक यातना का बरं भोगतात? आपण म्हणतो हा मनुष्य खूप चांगला आहे पण त्याचं नशीब खूप वाईट आहे. असं का बरं असतं? अनेक अनैतिक आणि अधर्मी मनुष्य यशस्वी असलेले आपण सुद्धा पाहिले आहेत, समृद्ध तसेच निरोगी असतात. एका मनुष्याचे वैवाहिक जीवन सुखमय आणि दुसऱ्याचं दुःखी आणि कुंठित का असतं बरं? काय आपल्या अचेतन आणि चेतन मनात या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात का? तर लेखक म्हणतो, निश्चित 100% मिळू शकतात. तुम्हालाही प्रश्न पडला असतील, हे पुस्तक कसं आहे, काय असेल या पुस्तकात? तर लेखकाने या प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी हे पुस्तक लिहिले. अशा प्रकारच्या, लेखक म्हणतो, अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांची उत्तरं सांगण्यासाठीच मी हे पुस्तक लिहिण्याची इच्छा झाली की मी माणसांच्या सामान्य सत्याला सरळ भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मला असे वाटते की मनाच्या सामान्य नियमाला दैनंदिन भाषेत समजावून सांगणे पूर्ण शक्य आहे. या पुस्तकात तुम्हाला अशीच भाषा दिसेल जी वर्तमानपत्रात, साप्ताहिके, मासिके, तुम्ही घरी रोज बोलता, ऑफिसमध्ये बोलता, त्या भाषेत दिल्यामुळं आपल्याला हे पुस्तक समजायला खूप सोपं जातं. मी आपणास हे पुस्तक वाचण्याची आणि त्यात सांगितलेल्या गोष्टी अंमलात आणण्याचा आग्रह धरतो. एवढा आपण विश्वास ठेवला पाहिजे, आपण वाचायचं आणि त्या गोष्टी अंमलात आणायच्या, तरच त्याचा तुम्हाला काय मिळणार आहे? रिझल्ट मिळणार आहे. मग लेखक म्हणतो, मला विश्वास आहे की असे करून आपण त्या चमत्कारिक शक्तीला समजून घ्याल. आणि ही एक दिवसाची गोष्ट नाही आहे, हे आपल्याला रोज 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 करणं आहे, जी आपल्याला द्विधा, दुःखी, उदासी आणि अपयशाच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी मदत करील.
ही चमत्कारिक शक्ती तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांपर्यंत घेऊन जायला मदत करेल, तुमची समस्या सोडवेल, तुम्हाला मानसिक आणि शारीरिक बेड्यातून मुक्त करेल आणि तुम्हाला स्वातंत्र्य, आनंद आणि मानसिक शांतीच्या मार्गावर घेऊन जाईल. तुमच्या अचेतन मनाची ही चमत्कारिक शक्ती तुम्हाला कोणत्याही आजारातून बाहेर काढू शकते. ती तुम्हाला पुन्हा निरोगी, उत्साही आणि शक्तिशाली बनवू शकते. जेव्हा आपण आपल्या आंतरिक शक्तीचा उपयोग करायला शिकाल, त्यावेळी तुम्ही भीतीच्या कैदेतून स्वतंत्र व्हाल. अशा आनंददायी जीवनाचा आस्वाद घ्याल, ज्याला पॉलने ईश्वराच्या लेकरांची आनंददायक मुक्ती म्हटले आहे. लेखकाचं म्हणणं आहे, चमत्कारिक शक्ती प्राप्त कराल. आपल्यासाठी अचेतन मनाच्या चमत्कारिक शक्तीचा सर्वात मोठा पुरावा त्यावेळी मिळेल, ज्यावेळी आपला आजार ठीक होईल. आपल्यालाही असंच वाटतं ना, त्यावेळीच आपल्या या गोष्टींवर विश्वास बसेल. खूप वर्षापूर्वी मी स्वतःच्या ट्यूमरचा इलाज करून घेतला. बघा, लेखक स्वतः सांगतोय, डॉक्टरांच्या भाषेत याला सर्कोमा म्हणतात. मी हा इलाज आपल्या अचेतन मनाच्या त्या चमत्कारिक शक्तीच्या माध्यमातून केला. त्याने माझ्या शरीराची रचना केली आहे आणि जी माझ्या सर्व महत्त्वाच्या शारीरिक कार्याचे नियंत्रण करते. मी ज्या तंत्राने त्या ट्यूमरला ठीक केले होते, या पुस्तकात त्या तंत्राबद्दल पुढे सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे आपल्याला हे पुस्तक सगळं रीड करायचं आहे बरं का. मला पूर्ण विश्वास आहे की तुमचा देखील त्या शक्तींवर विश्वास बसेल, जी आपल्या सर्वांच्या अचेतन मनाच्या अंतरेत नेहमी अस्तित्वात असते. डॉक्टर मित्रांच्या सल्ल्याने मला अचानक हे माहीत झाले की जर अचेतन मनाच्या रचनात्मक ज्ञानाने माझे पूर्ण शरीर आणि त्यांचे सर्व अंग बनवले आहेत, तर तो स्वतः बनवलेले अवयव दुरुस्त का नाही करू शकत? जुनी म्हण आहे, डॉक्टर जखमेवर पट्टी बांधतो, ईश्वर ती बरी करतो. धन्यवाद.